निमित्त महाराष्ट्रामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं लोकार्पण किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं। आज ठाण्यामध्ये रवींद्र भाट साहेब यांच्या संकल्पनेतून किल्ल्यांचं या ठिकाणी चित्र उभारण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील त्या किल्ल्यांचं इथं देखावा असणार आहे, 3D देखावा असणार आहे आणि हे किल्ले विद्यार्थ्यांना याचा अभ्यास व्हावा, विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, आपल्या राज्याचा पराक्रम लोकांना माहिती व्हावं यासाठी ही संकल्पना यांनी मांडली आणि त्या संकल्पना या ठिकाणी उतरण्यात आलेली आहेत। थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। सर, ही संकल्पना काय आहे आणि काय सांगायबद्दल? आम्हाला वाटतं आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्या वाघाईश्वर विभागामध्ये महाराष्ट्राचं एक सौंदर्य जे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्या आपल्या विभागामध्ये लोकांना बघण्यात यावे आणि त्याची माहिती मिळावी या संकल्पनेतून सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या किल्ल्यांचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज सन्माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते। सर, किती किल्ल्यांची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय? QR कोड सुद्धा मी त्या ठिकाणी बघितलं। मला वाटतं टोटल महाराष्ट्रातले 50% किल्ले याचा आज माहिती दिलेली आहे। QR कोड पण आहे, त्याच्या QR कोडच्या माध्यमातून प्रत्येक मुलांना आणि त्याच्या भाविकांना त्याची माहिती मिळू शकते आणि त्याच्या माहितीच्या माध्यमातून किल्ल्याबद्दल जर रायगड किल्ला असेल, सिंधुदुर्ग किल्ला असेल, त्या किल्ल्याची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या QR कोडच्या माध्यमातून आपण ती माहिती मिळू शकते। धन्यवाद सर। बघू शकतो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, महत्त्वाचे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांचं या ठिकाणी 3Dच्या माध्यमातून इथे मांडण्यात आलेले, दाखवण्यात आलेले आहेत। रायगड किल्ला असेल, रायगड किल्ल्याचा या ठिकाणी थोडक्यात देखावा दाखवण्यात आला आहे। त्याचबरोबर रायगड किल्ल्याची जर माहिती हवी असेल तर या ठिकाणी QR कोड स्कॅन केल्यानंतर या संपूर्ण किल्ला कसा असेल त्याची माहिती असणारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हे ठाण्याच्या सौंदर्यामध्ये भर घालते। हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।